नाना उपासनेकडं नाना मार्गाकडे दाखव. सैराट म्हणतात त्याला, बुद्धी सैराट झाली. तिला स्वतःच स्वरूप कळणं, भक्तीमध्ये तिला एकदा येणं, तिला मी कोण हे समजणं, बुद्धी भगवंताला जाणायला तयार नाही आणि तिला भगवंत जाणता पण येत नाही. भगवंत मानणं हा श्रद्धा आहे, भगवंत जाणणं हा ज्ञान आहे, भगवंत कळणं हे बोध आहे आणि भगवंत हृदयात प्रगट होणं हा मोक्ष. राम कळालं? त्याला मानणं हा वेगळा भाग, त्याला जाणणं हा परम भाग आहे, त्याच्या सोबत राहणं हा श्रवण भाग आहे, त्याची प्राप्ती करणं हा निजधाम भाग आहे. कळायला प्रेरणा का? झोपले का सगळे? महिना झाला नाहीत ना माझ्यासोबत, तरी बोलत नाहीत लोक. नाही, आज किती दिवसांनी आनंद व्हायचा. हा बेटा, भगवंत हृदयात प्रगट होणं मोक्ष आहे. यस बेटा, त्याला पाहणं म्हणजे अंतर आहे. त्रिपुटीच्या माध्यमातून त्याला पाहणं, त्रिपुटी सोडून पाहणं जमीन आसमान आहे. सबकी बस की बात नाही बेटा. मला कळायला आता की तपश्चर्या अपूर्ण, अधुरी आणि पूर्ण. अधुरी असेल तर पूर्ण करा, कमी असेल तर जास्त करा, आणि ही ज्ञानाची शिदोरी हृदयाच्या पेटीत भरा. बरोबर आहे का? कारण तपस्या जर आयुष्यात कमी असेल तर मन राहत, मनच राहत, गोडगो. म्हणजे तपस्या अध्ययनाची होती, साधू संतांची भेट होती, ग्रंथाचं प्रेम आहे, अज्ञानाची ताटाटुटी होती आणि भ्रांती निघून जाती. ती सहज ईश्वराची भेट होती, ती आतल्या आत वृत्ती राम होती, ती मोक्षाची स्थिती आहे. रामाची भेट होती. ह्या भेटीला एक भक्ती आधी लागते, नंतर पण. आधी भक्ती पूर्ण झाली, मन तृप्त होत आणि मन आसक्त होत, मन विरक्त होत, मन संताकडे येत आणि स्वतःला स्वतः पाहत. हे जीवन मुक्ताचं खत. कुणी कर्म कमी करण, कुणी जास्त करण, कुणी दान कमी करण, कुणी जास्त करण, कुणी तीर्थ जास्त करण, कुणी कमी करण. पण ज्ञान तीर्थामध्ये जाणारी बुद्धी फार कमी. जे ज्ञान गंगेने आले ती पूर्णता होऊन ठेवली. मौलींची होती, जे ज्ञान गंगेने आले ते पूर्णता होऊन ठेवली. म्हणजे तीर्थ ज्ञानाचे बी आहे, तीर्थ गंगेचे बी आहे. पण हृदय तीर्थ कधी बनत बोधान? भगवंत कसा आत प्रगट होतो ज्ञानाने, बुद्धीचं ऐक्य कसं होत होतं महावाक्यानं, आणि तिथं त्या बुद्धीला त्याचा स्पर्श अनुभवता येतो तर संतांच्या कृपेनं. रामकृष्ण. कारण देहाचा स्पर्श घेणारी वृत्ती अज्ञानाच्या पोटातली, जगताला आहे म्हणणारी वृत्ती विकाराच्या पोटातली, आणि भगवंताला प्राप्त करणारी बुद्धी त्या ऐक्याच्या सानिध्यात ईश्वराच्या सोबत आहे. देहासोबत नसते संतांची बुद्धी. तुम्हाला एक गोड सांगते, म्हणलं का तुमच्या घरातून नातू आलाय, काम आहे आणि माझं पण दूध खायचं. पण तुम्हाला मी काय सांगितलं, हो मी आता सांगा मी की कारण माझं हे करून ना, कारण त्यामुळे हे फार दुखते आणि जड पण मला काय सुचत नाही. जरी माझ्या रिकामी वेळात मी सोडत नाही बेटा. माझ्याकडे ज्ञान ह्याच्यातलं झाकून घ्यायचं, जेवढं होईल तेवढं घ्यायचं. पण ह्या महिन्यात काय विचित्र घडलं तुम्हाला काही सुचना झाली. म्हणजे व्हायचं नाही ते दुखते किंवा पैसे किंवा खाताच येत नाही, कुठला त्रासच होतो, व्हायचे नाही आणि स्वस्त राहायचे. ते अवघड होतं नाही, त्याच्या खूप अवघड होतं. त्रास पण खूप झाला, भयानक त्रास झाला. आता कालपासून हे जॉईंट करून ते 1.5 तास 2 तास 2.5 तास आज करून ठेवायचे, ते चक्कर यायचे. ते मधून ड्रिल मशीन चालायची ना आतून गर, त्यामुळे जे जड पडलं होतं ना ते हलकंच होत. 2-3 तास थोडं
त्याच्यामुळे माऊलीपासून दूर राहणं जिवंत पाप आहे, पर्याय नाही म्हणून राहिली. खरं सांगतो तुम्हाला. आता ऐका की देहाचा स्पर्श होणार प्रत्येकी अविद्या, जेव्हा आपल्यापाशी अविद्या आहे, भरघोस अविद्या ज्ञानी, तर देहाचं भान आहे. हे शब्द कोणीच करू शकत नाही आमचे. आपल्यापाशी अविद्या आहेच, ती संपली नाही, तिला टाकलं नाही, तिचा वाद केला तर नाश झाला पाहिजे. 3 गोष्टी. तिला टाकलं नाही, बाजूला नाही, तिला चालता आलं नाही. तिला उदाहरण देऊ काही सुंदर. जेव्हा 1-2 स्त्री भांडण कुठे होत असतं, ते आई मुली होत होतं, नवरा बायकोचं होतं, बहीण भाऊ कोणाचंही होतं. तुझं मत माझं मत विसंग झालं की वादविवाद होता, तात्पुरती होता, पुन्हा एकत्र होता. तसं जेव्हा आपण अज्ञानात आहे, हे प्रत्येकाला आलं पाहिजे. याच नाव आहे. आपण आरती केली का तेजस मी विसिया, तर त्यावेळेस तो वेगळी जाण एक मिनिट हरिपणाला आपण देवीच्या महालक्ष्मीच्या नाही दुर्गे दुर्गटभारी दुर्गविद संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी तारी तारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी. जे जन्म मनाचं संकट तू निवार, हे कळतं का म्हणता ना? मी सांगितलं मनाचं सरकायचं, आर्थिकाचं सरकायचं. हारी पडलो आता संकट निवारी. पुढचं काय नंतर जीवन सांगतो, मला अर्थ समजून थोडक्यात बोलते. पहिलं चरण काय आरतीचं, तर आता त्रिभुवन भूमी पाताळ तुझे नाही, चारी श्रमणे परंतु न बोलवे काही. आता तर काल मला मना वाटत तुम्हाला कुठे बोलू तुमच्या मग तुझी वाली तर मला तर पाहत तर चारी श्रवणे परंतु न बोलवे काही. साधी विवाद करता पडलं पुरवा, 6 शास्त्राचा वादविवाद केले, कारगिरी वाया गेली, त्यांना भगवंत कळाला नाही. त्याला म्हणतात शास्त्र. कळाला नाही, कारण नीती थांबली नाही. आणि मग ग्रंथाकडून ते पटो पडला, ग्रंथाचा तो मिळाला, हृदयात तो प्रगटला आणि साधकाला तो सापडला, संसारापासून दूर गेला. रामकृष्ण कडक बोलले मी. नाही बरोबर आहे. चारी वाद करणं पडलो प्रवाहात पडले ते जन्म मरणाचे. आणि तुम्ही म्हणताय आरती कळते, आता कुठं बोलतात मधल्या बायका बोलत नाही, बोलण्यासाठी काहीच कळत नाही. आरती म्हणतात पण काहीच कळत नाही ताई. पाठ आहे पण भक्तीचा पाठ आहे. ऐका तर भाऊ पाहता तुझा नाही, तर मग तू केलास, तुला काही कोणी शक्ती नाही. पण जर भगवंताला ओळखल्यावर तूच त्याला प्राप्त करून देतेस. तुका म्हणे माया होय दासी लागे माया. मग शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. मग तीच माया त्याच भक्ताला भगवंताकडे घेऊन जाते. तुका म्हणे माया होय दासी, ती दासी म्हणते मग साधकाची लागे पाया. आता बघा तुम्ही पुढचा तुम्ही लावत नाही, तुम्ही लावूया. दासी म्हणणं म्हणजे सोपं आहे. दासी म्हणणं म्हणजे जे सांगतं ते करते, तसं माया जे म्हणलं ते देते. तुका म्हणे माया होय दासी लागे तिच्या जर पतीकडे द्यायचं असेल तर ते खूप होते. तुम्हाला एक उदाहरण देते, बोलले तेजसला गोष्ट सांगते तुम्हाला बसल्यावर. हो तुम्हाला तेजस ऐक, लक्ष्मी आणि विष्णू एकांतात बसली. लक्ष्मीला जरा बायकाला जरा असतील कुठे कुठे खाजवायची, म्हणजे तू बसलेली गोष्ट. लक्ष्मी म्हणली मला बोलायचं, देव म्हणजे काय बोला, हे मागायचं म्हणते तुम्हाला, तुमच्याशिवाय होत नाही म्हणते ती पूर्ण. म्हणजे काय माग ना, तुम्ही हो म्हणताल की नाही, वचन देताल की नाही. म्हणले हो देतो बाप्पा. म्हणले हो का, मी ज्या घरात मला गेलो बसत म्हणले तुम्हाला कोणी बसत नाही, खरं आहे त्याचं.
लक्ष्मी छान 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 यावी बाहेर असं वर द्या. तथास्तु म्हणे. ऐका आता माझ मी तुला ऐकायला काय देवा, मी लक्ष्मी तिथं देईल, पण जेव्हा वाटेल तेव्हा घेऊन जाईल, वापस नेईल. मान्य हो. आता पुढचं ऐका. मग लक्ष्मी सरस्वती बहिणी तिने सांगितलं मला असं वर दिलं, त्याला काय बायका बायका काय म्हणत सांगितलं. म्हणजे इकडे आली सरस्वती तिच्याकडं. म्हणजे हो का मला वर भेटला, तुला काय? मी म्हणली ज्याच्या घरी मी जाईल, माझी जे पूजा अर्चना करतील, माझी भक्ती करतील, मला ती बसतील, तिथे मी स्थायिक राहील, तुम्ही मला वर द्या, तिथं धन संपणार नाही. तुला काय वर? तिने लगेच विष्णूकडे गेली. म्हणजे देवा मला द्यावं लागेल. भाऊ येते, बहीण भाऊ येते, एकमेकात खूप प्रेम आहे. तर तो त्याने विष्णू काय पाहिजे म्हणलं तुला? तुम्ही लक्ष्मी दिलं म्हणजे वरदान, मग मला पण द्या ना. ज्या ठिकाणी माझं ज्ञान आहे, ज्या ठिकाणी वेद आहे, तिथं गीता जे मला जाणतात, माझ्या भगवंताला बसतात, त्याला पण काही आलं ना द्या म्हणजे वर. म्हणजे हो सरस्वती माते, तू जिथे मी थांबशील जा, तुला जिथं मी भक्तापाशी जा वाटल, तुझ्या घरात तुझं चिंतन होईल, विद्या ब्रह्मविद्या ज्ञान जे तुला बसते तिथं थांबल. लक्ष्मीला बी नाही, पण तुला वापस घेणार नाही त्या लक्ष्मी, कधीच नाही. त्या कुळात लक्ष्मीला वापस नेणार नाही. बराबर होईल. पावले खरंच आहे. केवढं मान आहे सरस्वती महाराज. बसत नाहीत ना मला ओळख ना तुझ्यामुळे, तुझ्यामुळे मी सगळं ओळख जाईल, मी कळले जाईल, लोक मुक्त होतील. मग जिथं तुझी भक्ती होईल, तुला लोक बसतील, तिथं लक्ष्मी तर येईलच येईल. सुख शांती ऐश्वर्य अष्टमास त्याचं वरदान देतो, आणि तिथे लक्ष्मी वापस घेणार नाही. तथास्तु. हा तेजसला गोष्ट आहे. म्हणजे लक्ष्मी चंचल म्हणते ते असं, सरस्वती स्थिर म्हणते ते असं. म्हणून तर पैसा 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 करून घेणारी लोक, हा वाचणारे लोकांना ते लक्ष्मी कोणत्या वेळेस काय कधी निघून जाईल तुमच्या बापाला बी कळणार नाही. अधर्मय होते तिथं. जिथं सेवा नाही, जिथं सत्संग नाही, जिथं साधूची हे नाही, जिथं दान नाही, धर्म नाही, जिथं पात्र पडत नाही चांगल्या लोकांचं, त्या घरात लक्ष्मी म्हणते माझा गुण नाही तर मी चालले. म्हणून भगवंताला सांगितलं की तुला मी देतो, तिथं तुला ठेवतो, पण जेव्हा त्या घरात वागणूक बदलली तर मी तुला काढून घेतो आणि घेऊन जातो. हे वर दिलंय बघ. खरंच आहे. कशी लक्ष्मी स्थिर करायची. खूप छान सांगितलं. तुम्ही मागताना स्वतःसाठी व्यभिचार करताना लोकांचा अपमान करताल, बस का जमाल? मग त्या लक्ष्मीचा विनियोग दान धर्म, गरीबासाठी सेवा, तिथं सरस्वतीला बोलून घेणं, तिथे अध्यात्माची पूजा करणं, वेदाचा अभ्यास करणं, रीतिरिवाजानं वागणं, दया क्षमा ठेवणं, ही वेदाचे लक्षण आहेत. लक्ष्मी म्हणते काही बी कर बाबा, मी आले बाबा, तुम्हाला मागितलं आले, पण तू दया कर क्षमा कर काही बी कर, पण मी राहते. तुम्हाला भजलंच मागितलं तर आले, पण वेदामध्ये ज्ञानामध्ये दया क्षमा शांती हे गुण जातात. लक्ष्मी तिथे जात नाही, त्या कुळामध्ये कधीच काही कम पडत नाही. माऊली किती छान. लक्ष्मी हलत नाही, सरस्वती जात नाही. लक्ष्मी हलत नाही, सरस्वती बाजूला सरकत नाही. तिथलं वेद पठण पाठण जे असेल त्यांच्या घरात होतं, साधू संत श्रवण त्यांच्या घरामध्ये रोज असा समाज ऐकण्यासारखं खूपच ना. म्हणजे तेवढ्या मनानं काहीच नाही. ते काय आपण चर्चा केली त्याबद्दल. असू दे नसू दे, आपलं कार्य आपण करायचं. पाऊस पडतो तर कुणी भरून घेतं का कुणी भोरी देतो त्याला बघायचं नाही, पण माझी प्रेमानं स्वीकारतात. सगळे तुमच्या प्रेम बी करतात. त्याच्यात मी कधी तुम्हाला काल काय बोलले आपण दोघी की शिल्पा, की माझा शब्द असतो की साधकामुळे मी माझे श्वास आहे. आपण दोघं चर्चा केली का की तुमच्या मला देवाण ठेवले, नाहीतर माझं राहण्याचं काहीही उरलं नाही. कारण आज काही मला तुमचा नातू किती मला थर्ड जातो बरोबर, तर त्याची पप्पा जन्माल्यापासून मी इकडे नातू आता आयला जाते. मन संपलंय. मग तुमच्यासाठी ठेवले मला. हो माई खरंच आहे. तुमच्यासाठीच
वागायचं नाही. पैसे नाही सगळं, कारण मी असं नाही वागत. ज्ञानेश्वरीला हात लावला असं मी झोपतच नाही, कधीच नाही. तिला स्पर्श केला माझा रात्र होत नाही, दिवस बी नाही, मध्य बी नाही, तिथं संध्या, सकाळ दुपार संध्या लिखा चौथ्यांदा 5 पाठ असतो माझा. आता फालतू टाइम घालते का मी? नाही रे बाबा, हे श्वास फक्त वेदासाठी, उन्नतीसाठी, भक्तीसाठी कसं काय म्हणून तुमच्यासाठी सांगते का की मला हे सांगायचंय अगदी की कुणी कामाचं नाही, मतलब असला कोणी जवळ येत नाही. पण संत मतलब तुमचा दोष, तुमच्या अवगुण काहीच बघत नाही, फक्त पाऊस लागतात आणि त्याचा उद्धार करतात, त्यांच्या घराला आशीर्वाद देतात, त्यांच्या कुटुंबाचं सौख्य वाढवतात, त्यांच्या कुळाचा उद्धार करतात, काही न घेतात ज्ञान देतात. हे राम खरी चूक आहे का? एक एक शब्द बरोबर, खरं तर कुटुंबाचा उद्धार झाला. हा, संत भेटणं म्हणजे आयुष्याचं सपान साफल्य, ग्रंथ करणं म्हणजे हृदयाचं पावित्र्य. शेवटचं स्थान आहे हृदय भगवंताला भेटण्यासाठी. हा, ज्या हृदयामध्ये वेदाचा साठा जमतो, ज्या बुद्धीमध्ये वेदाचा अभ्यास आहे, ज्या इंद्रियाच्या द्वारे तप होतं आणि ज्या देहा मुक्त होतो, तो क्षण महान. म्हणून आता बाकीचे कुठे काय करतो, एक तर अध्ययन करा, एक अभ्यास करा. आता मला कळालं की आयुष्यात त्रास झाल्यानंतर हॉस्पिटल गेल्यानंतर काय होते अवस्था, हे आज आयुष्यात कळलं. 65 ला जन्मण्यापासून 65 मी पर्यंत आली. मी डॉक्टरशी पण बोलले की माझ्या रूम मध्ये बायकांना पण सांगते, 1 रुपयाचे झेडवमचे डब्बे पण निघत नाही. मला माहितच नाही बेटा, न कधी पाहायला ना कधी तोडायला, काय परसाचं काही नसतंय. एक ज्ञानेश्वरी, एक चिंतन, एक अध्ययन, एक उद्या काय सांगायचं, अभ्यास कोणता करायचा, आपलं अवगुण काय, आपल्याला कोणत्या स्थितीवर जायचंय, आपलं काय चुकायलंय, आपलं काय बरोबर आहे, आपण कोणत्या अवस्थेत जावं आहे, कोणत्या अवस्थेत नसायला पाहिजे, कोणत्या अवस्था आपण भोगायलो ते चेकिंग पाहिजे आपल्याला. आपण देहावर आहेत का, देहातून भिन्न आहेत का, आपण जगत भ्रमात आहेत का, आपण अविद्येचा अंश ठेवलाय का, आपण वासनेमध्ये अडकलोत का, आपण कुणाचा संबंध भोगतोय, देहाचा, जगाचा, नात्याचा, या परब्रह्माचा, आमचं अवलोकन असतात. हे आमचं प्रत्येकाचं असावं की जेव्हा हा देह मिळाला तेव्हाच राम पाहिजे. जगत करणं हा वेगळा, सुख दुःख करणं वेगळं, राग वेगळा, पण ज्या हृदयामध्ये तो प्रगटला तो हृदय वेगळा. आज त्यांच्याशी बोलत होते रात्री की मला अरे लागतो असे महाराज असे आडवे पडतील मला आमच्या बोधाने, इतका बोध आहे पण त्याला किंमत नाही. असं का केलं असतं? तो म्हणा माई तुम्ही पैसे न घेता करता मग तुमची व्हॅल्यू नाहीये. बोला उत्तर दिले ना, खरं दिले ना. तुला का रे, कारण लाख जरी महाराज माझे बोबा केले त्यांना मला ही गोबी सांगायची तर ते सांगू शकणार नाही. लाख महाराज एक नाही. मग का बरं माझ्या श्रवणाला सबस्क्राईब नाही, लाईक जास्त नाही, किंवा हे कोणाला मान्य नाही? कारण तेवढे लोक अधिकारी पण नाही. तिला घ्यायला तसा पैसा लागतो, तसं हे कळायला इकडे यायला अधिकार लागतो, पुण्य लागतो. पापी लोक शिकले खरे छोट्या छोट्या 2-2 मिनिटाच्या व्हिडिओला 10-10 लाख लाईक आहेत, 10-10 लाख सबस्क्राईब आहेत. चेक केलं ना सगळं काय, तर मला टाकलं व्हिडिओ त्याच्यामध्ये टीव्ही मध्ये, आणि मला किती मिलियन्स आहेत मला कळत नाही. ते 2 मिनिटाच्या व्हिडिओला 5 मिनिटाच्या व्हिडिओ, आणि एवढं सुंदर अध्यात्म ज्ञानेश्वर संप्रदायाने 7 वर्ष आपण ह्याला दिले. एक उत्पन्न केले आपलं, कारण जर असं
छान पटली, सुंदर याचा विस्तार आहे हे जगाला कळालं असतं, ब्रह्म झालं असतं, खूप कुचावर झालं असतं. का सांगते की खरं मान पचत नाही जगाला. खऱ्याला वनवास आहे, कारण सीता कुठे आहे? वनात आहे. पांडव कुठे आहे? वनात आहे. आम्ही बी कुठे? वनात. कारण खरं सत्य आहे ना. खऱ्याला वनवासच आहे की कुठे उत्तर आहे नाही बेटा. चला गोष्ट सांगते. तुम्हाला व्हिडिओ पाठवतो मी, कोणी बघितला आता बायाचा त्यांना व्हिडिओवर, कोणी कुठे पहिलाच बाय एक भक्त असत, एक स्त्री असते, खूप साधक असते, त्याच्याकडे गुरुनाथ आहे. त्याच्यातलं गुरु महाराजांना मी यायला म्हणून सांगितलं आणि कानाची पण भक्ती करत होते आणि गुरुला खूप प्रेम होतं त्याचं. मग काना पण म्हणले, गुरु म्हणतात काना म्हणले जे बघतो असं कुणावर जीव जास्त लावतो. काना सांगितलं तर गुरु झाले तुम्ही पण जाणार, हे बघणार आहे कुणाला जीव लावते जास्त. तर गुरु सोबत काना यायला ती जे भक्त का कृष्ण भगवंताची आणि गुरुची, ती म्हणजे तुम्हाला बोलेल ना कशाला तुम्ही आले माझ्याकडे, मला तू का आला? नाही मला यायचं होतं, तू गुरुला बोललं मला नाही बोल, मला पण यायचं ना. आला ना इकडे 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 धरला हाताला देवाच्या आणि उभा केला डायरेक्ट. माझे गुरु आहे, ताट पकड फुलाचा फळाचा पकड, ही झाली पकड. मला त्यांचे पाय धुत येतं, गुलाबात तर पाणी लावायचे, ते पकड झाली, पकड फुल, पकड फळ, आव हे पकड जातात आणि त्यांना आणते मी फुलावर. असं करायला का नाही, असं का बोलले मला? तू त्यांची हे करायलीस, तू सेवा, त्यांचं स्वागत, आणि माझं का नाही? मी तुला देह दिला, तुला डोळे दिले, तुझं नाही म्हणले काय तुला मी देह दिला, माझी सेवा नाही, माझा आदर नाही, तुझा आज नाही, नंतर तुला बोलून काय दिलं? हे बघ म्हणली काना, लाखो करोडो लोकांना तू डोळे दिले, देह दिला, सुंदराला, कुत्र्याला, मांजराला, प्राण्याला, जीव जंतू, करोडो कोटी कोटी जीव तयार केलेस, त्यांना डोळे दिले, त्यांना देह दिला, त्यांनी तुला काय केलं? पण ज्या तू देह दिला तर त्यांना तुला ओळखून तुझी ओळख करून दिली, म्हणून तेच रस्ते तू नसतं का निघतायस. लाखो लोक तुला ओळखतात का? ज्या इंद्रियाला दिले, जे देह दिला, तो वाया घातला, तुला ओळखील नाही, तुला प्रेम केलं नाही, संसार होऊन गेली. पण त्यांच्याकडे मी आले म्हणून माझ्या देहाचं, माझ्या मनाचं, माझ्या डोळ्याचं, माझ्या श्वासाचं सार्थक त्यांच्यामुळे झालं. त्यांच्यामुळे तू कळाला, तू मिळाला, तू प्रगट झाला ते त्यांच्यामुळं. आधी ते आणि मग तो. हो माऊली, संत पूजावे आपले जीव पूजावे, अगदी बरोबर आहे. त्यांच्यामुळे तो करतो. आधी गुरुची पूजा मग तुझी. म्हणजे खाली खूप आवडलं माई, खूप सत्य आहे. तू दिलंस, पण लाखो कोटी लोक त्याला तुला त्यांना काय केलं? वाकून गेले, ते वाया गेले ना. तुलाकडे कुठे आले ते कसे वागले, काय वागले, कसे बोलाले, कसे पाप, कसे आदरपी झाले ना. तुझ्या देहाचा, तुझ्या डोळ्याचा, तुझ्या इंद्रियाचा उपयोग केला नाही, पण माझ्या गुरुमुळे माझ्या देहाचा मी अनुभव उपयोग केला आणि तुला प्राप्त केलं, तुला प्रगट केलं त्यांच्यामुळे, तुझ्यामुळे नाही का ना. बस येतं खाली धारीधर माझ्या पाया गुरुच्या. तू टाक पाणी, मी पाय धुते, तू टाक तर मी पुलवाते, तू माझं काम करा. हो माऊली, खरंच आहे, सगळ्या श्रेष्ठ आहे खरंच. जेव्हा आमचे महाराज, आम्ही महाराजाच्या घरी गेले की सारे धाम झालं असं वाटायचं. गुरु तारीफ त्याला फोन मारे. अगदी आधी महाराजांचं घर, पुन्हा देह उपयोग, पुन्हा कारण परम निष्ठा असल्यानंतरच गुरु पण बोलतात मोक्ष. मला असतेच पाहिजे. हा
हा बेटा, मला तेच वाटतं. म्हणजे काही गोष्टी आपल्याला कळत नाही पण काही गोष्टी कळत नाही. तर तिनं कानाला पण म्हणले तू कमी आहेस माझे गुरु श्रेष्ठ आहेत, बस खाली बस काम कर म्हणे माझं. ऐकलं की बा? चला अध्याय 18 आणि आपण मुली काढू. एक मिनिट जरा पोरी वगैरे असतील तर आपण 14 पर्यंत माझे ज्ञानेश्वर पण ते विसरली नव्हती. ऐका साडी देण्याचं नाही काय इथे निगतीत सांगतो, ठीक आहे. श्लोक झाल्या बहुतेक. मनमना भव मदभक्त, मनमना मदभक्त माझा भक्त हो, मन माझ्यापाशी ठेव. मनमना आपण मन नात्यात ठेवतो बेटा, विषयात ठेवतो, धनात ठेवतो की नाही, पण ते मन माझ्यामध्ये ठेवतो, देवात ईश्वरा स्वरूपात. मनमना भव मदभक्त, माझा भक्त होशील मग तू. मन माझ्या ठेवलंच तर. ऐका मन म्हणा कसं असतं शिल्प, एका शब्दावर आपण जर विचार केला तर ते शब्द तुम्हाला भगवंताकडे येतो. हे शब्द सॉरी श्लोक आहे आणि श्लोकातले हे एक शब्द आहे. मन म्हणा भाव मद भक्त, माझा भक्त हो आणि मन मला दे ना संसाराला. आता हे टाकून दे, ह्याची माया करायची नाही बेटा, ह्याला सुट द्यायचं नाही, ह्याच्याकडून खूप कष्ट करायचं, त्याची क्यू कधीच करायचं, कारण भेटलं तर काम करून घ्यायचं ना मोक्षाचं. अगदी सत्य. मनमना भव मद भक्त मध्याजी माम नमस्करू, मध्याजी माम नमस्करू. मला म्हणणे माझा भक्त हो मग नमस्कार कर. तो नमस्कार मला पावला, माझ्याकडे मन नाही तो नमस्कार करायला मला पावला का तो? किती सुंदर आहे बेटा प्रयास. तू जेव्हा मला मन देशील, माझ्यात मन ठेवशील, माझा भक्त होशील आणि नमस्कार करशील तर तुला मी बाजूला ठेवणार नाही. साधी भाषा बेटा गीतेची पण आपण आवड केली. तुम्ही सांगा तुझं मन कुणाला दिलं? तू नात्यात, घराला, पैशाला, अन्य पदार्थात मन आहे ना. कसं आहे, हे माझं ते माझं मन त्याच्यात असतं तेव्हा ते माझं वाटतं, पण जेव्हा मन विरक्त होतं तर मन ईश्वराचं असतं. बरोबर आहे का? जेव्हा कच्ची कैरी असते तर सालपटण मधलं मगच एक असतं, पण तेव्हा ते अज्ञानी असते वृत्ती, कच्च म्हणतात. पण तेव्हा तो आंबा होतो तर सालपट बाजूला, कोय बाजूला, रस आला. तसं ही उपाधी बाजूला, वासना बाजूला आणि मधली वृत्ती अलग ईश्वरा. असं असतं बेटा. मामे वैश्यसी सत्यम ते, मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजानी प्रियोषिनी. माम वैश्यसी सत्यम ते, मामी वैश्यसी. मी कोण आहे हे जाणून घ्यायचं का नाही, का नुसतं मला पाहतो तू? अरे कसं तू दे असं बघायस ते अपोभावते. प्रेरणा कसं आहे, आपण एका शब्दाकडे जात नाही आणि मग श्लोक वाचताना टर टर फर फर आणि ते भावाचा ऐकायचा, थोडा शब्दशा ऐकायचा, संदर्भ नाही लागत त्याचा. मला जाणणार आहेस का तू? का मला पाहणार आहेस? पाहणारा बघते आणि जाणणारा नसते. शब्द सांभाळा बेटा, पुन्हा येणार नाही ते लक्षात ठेवा. माझ्याकडे सेकंड फिर होणारच आहे, होणार नाही असं. पण ही शब्द काय येतील का मला माहिती, कारण माझ्या हातात माझी वाणी नाही, कारण त्या वाणी तो आहे. अगदी माझे गुरु आहे, माझा वेद आहे, माझी सरस्वती आहे, त्यांच्यासोबत त्यांच्यामुळे हे घडते. बरोबर आहे. मामे
चिंतन कर ना, वेदाकडे ये ना, संताकडे राहा कर ना. ती तुझी खरी 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 भक्ती बेटा. मामेवेश्यसी सत्यम ते. मग तुला सत्य कळ आणि मिथ्या तुझं कळ. मिथ्या दिले मिथ्या जगत, मिथ्याविषयी मिथ्या प्रेम, मिथ्या वासना, सगळं मिथ्या आहे, खोट आहे. सत्यम ते. तेव्हा तू मला जाणलंस, तू सत्याकडे येशील, असत्य तुझं निघून जाईल. असत्य हे सगळं खोट आहे, त्याच्यात तू आहेस, पण सत्य आहे ते मी आहे. आणि सत्य असत्य हे विवेकानं बाजूला होतंय आणि वैराग्यानं तुला मला माझ्याकडे येता येते, ज्ञानानं तुला मद्रूप होता येते आणि साधूच्या संगतीत माझ्या सुखाला भोगता येते. राम साष्टांग माऊली, साष्टांग त्यासाठी पूर्ण नाही आलं माऊली. बघितलेत का मी कोण आहे हे जाणून घे अर्जुना. मी कोण आहे मी हे जाणून घे अर्जुना. हे सत्य कळेल तुला. हे सत्य विवेकाने कळते. साधूच्या संगतीत माझं सुख भोगता येते अर्जुना. हे सत्य विवेकानं कळते, वैराग्यानं तुला मी मिळतोय आणि माझं सुख तुला ज्ञानानं भोगता येते. संसारात सुख पापानं भोगावं लागतं. हे वासना, हे वासनेमध्ये राहणं हे पाप आहे आणि माझ्याकडे येणं हे वैराग्य. मला प्राप्त होणं हे मोक्ष आहे आणि माझं सानिध्य घेणं हे ज्ञानाचा पक्ष आहे. देहाचं सानिध्य असणारी अविद्या आहे. तुम्हाला देहाच्या सानिध्यात ठेवते ही अविद्या आहे, पण ते ज्ञानानं मरती, नाश होतो तिचा. अविद्येचा नाश होतो आत्मप्रकाशात, बोधान, वेदान, श्रवणान, गीतेनं, अविद्या मरते. अविद्या जीव तळत असत. तू भवसागर सारतो आणि ते अंतःकरण भगवंतात विलीन होतच होता. ते कुठंही जात नाही. अंतःकरण भगवंता समोरच कसं राहत. हे वाक्य लिहू बरं बाप बेटा. प्रेरणा सांगा ना. ते खूपच लिहून ठेवलं. सांगा पण सांगा. ते सांगू तुम्हाला. उद्या आहे ना जे जे गुप्त आहे बेटा, तिथे तो बायका येत नाहीत. हे बायका आता जरी बोलल्या तशा नाहीत बायका. वेगवेगळे रंग त्यांचे. हा, नवरंग. मग जयंती करायला मिळत नाही तर आम्ही रेकॉर्डिंग करणार नाही. मी तर मला कळाले लोक कसे म्हणून हे तिथे सांगणार. फक्त मला का तुम्हाला सांगता येत तुमच्या सोबत, पण तिथं सांगायचं माझ्या माऊलीच्या कुशीत, इंद्राणीच्या काठी. अंतःकरण भगवंतामध्ये समरस होणं म्हणजे काय? हा, आता आपला 18वा अध्याय कळस अध्याय. हे ज्ञान कैलासात कुठं कोणत्या देवापासून येत नाही, देव कळत नाही, कोणत्या संतापाशी मिळत नाही, कोणत्या तीर्थामध्ये देता येत नाही, त्या तीर्थाला नाही देता येत, सांगा देता येत. कथा वेगळा आणि वेद वेगळा. बरोबर आहे. ज्वारी आणली, गोंडर काढलं, खडे काढले, हे कथेचा भाग. स्वच्छता. जिथे अस्वच्छ अंतःकरण असतं त्याला म्हणतात मल. अंतःकरणात असलेला मल नावाचा दोष त्या बहिरंग साधनेने जातो, पण अंतःकरणाचा आवरणाचा दोष ज्ञानाने जातो. माऊली काय होते कळायला मान्य फक्त कट्यात मरा आम्हाला देणे, पण त्रिवार सत्य हेच. जसं ज्वारी आल्यानंतर त्याचे गोंडर मधला किडा, मधले खडे, मधल्या काड्या काढून ती ज्वारी स्वच्छ होती, पण दळल्या जात नाही, त्याची भाकर होत नाही. पण त्याला पीठ करून करायचं काम ज्ञान. सत्यपीठ आहे म्हणजे साधना कोणची आहे? बहिरंगाने अंतर. बहिरंगानं मल जात, बहिरंगानं एक विक्षेप जाईल का न माहित नाही, तेवढी ती ऊर्जेतल्या आहे त्याला. पण विक्षेप जाण्यासाठी सुद्धा श्रवणाची निदांत असते.
आता विक्षेप पण कळत नाही लोकांना. विक्षेप म्हणजे का मी विचारणार पण नाही, मला त्याची गरज नाही. नाही नाही सांगा. पण ऐका, विक्षेप म्हणजे चंचलता होती. विक्षेप म्हणजे दिसणाऱ्या जगतील काय, ह्या दोघांना विक्षेप होते. मग ही जगत असून नाहीये असं अंतःकरण जेव्हा मानतो आणि ईश्वराला जाणतं, ते विक्षेप त्याचा संपतो. राम. आता वाढली हिंदूची वाढली. आणि चंचल, आता ऐका, आता गर्दी. चंचलता ही फार घाणे मनाची. चंचल का होतं मन? ह्या बायकांना अनुवाद का करता येत नाही, त्यांना बोधात का धरता येत नाही, त्यांचा अभ्यास का पूर्ण होत नाही, त्यांच्यामध्ये गुणाचा आविर्भाव जास्त आहे. तेव्हा गुण जेव्हा हवे होतात बुद्धीवर, तर ते गुण त्या बुद्धीची कार्य करतात. पण जेव्हा बोधानं ते गुण जेव्हा मरतात, त्यांचं संपत्ती विक्षेप संपतो आणि ते मन शांत लीलामय होत आणि ते बोधाला धरू लागतं. मन आणि बोध एकत्र होतो, चंचलता गेला. गुण संपल्यावर गुणाची शक्ती बोधानं संपते. एक एक गुण शांत होतो. सत्व रजतम, सत्व सुद्धा शुद्ध होतो. तुमच्या सानिध्यात ते होतो बेटा. रज शांत होतो, तम समाप्त होतो आणि मधला भगवंता त्या बुद्धीला स्पर्शित होतो. तो काल म्हणजे मोक्षाचा असतो. बापरे, किती छान सांगितलं माऊली. हा बेटा, हे कारण गुणातीतता म्हणजे उत्तर दे तुम्हाला आज प्रेरणा. हो माऊली. सांगणार नको. माऊली खरंच आहे माऊली. गुणाला ओलांडून जेव्हा भगवंताकडे जाते बुद्धी, ही स्थिती. श्रवणाच्या फवाऱ्यातून, शक्तीतून, वेदाच्या भक्तीतून, संतांच्या संगतीतून ते गुण अगदी हे होतात, मरून जातात, ताकदहीन होतात. सत्व एकदम शुद्ध होतं, रज शांत होतं, तम समाप्त होतं आणि मन हलकं होतं आणि तेव्हा भगवंताचं नातं प्रगट होतं. जगताचं नातं संपून जातं आणि तेव्हा संतानं त्याला हाती धरलं हे म्हणता येत त्या हृदयाला. मग त्या हृदयामध्ये बोध साठल्या जातो, अविद्या मेली जाते, अंतःकरण शुद्ध होत आणि त्या अंतःकरणामध्ये तो आहे अशी जाणीव त्या हृदयाला होती. ती परमात्म्याची खरी स्थिती, ती ब्राह्मी स्थिती, पुनर्रहित अंतःकरण. ते भगवंताला टच करते आणि पुनर्रहित अंतःकरण जगतामध्ये पसरून जात. आहे कोणत्या ग्रंथात, कोणत्या कथेत निघते हे सांगा. कथेतलं नाही. म्हणजे पैशाचा विक्रा करून जे सांगतात ना, ती त्यांच्यापाशी भाषा नसती. सांगा, असते का ते? असते नाही माऊली, नाही नाही. असं गुणाला ओलांडून कसं जायचं, किती छान. हे विक्षेप कसं बल विक्षेप काढायची. ऐका बेटा, प्रेरणा, जिथं व्यासपीठ बाटलं तो महाराज पण बाटकाच. त्याच्यापाशी काही नसतं. न सरस्वती न मुक्ती न ज्ञान न काहीच नाही, काहीच नाही. काय करणार ते? ज्यानं मार्केट केलं परमार्थाचं, ज्यानं परमार्थ विकला, ते काय देणार जगाला? सांगा तुम्ही काय देणार ते? व्यासपीठावर नोटा कशा राहतात, येतात की नाही? येतात. मग व्यासपीठ बाटले की नाही? म्हटलं ते विठ्ठल कसा येईल, राम कसा येईल? सुटकाच्या घरचा अन्न नैवेद्य होतो. नाही ताई, नाही माऊली, होत नाही ते. तरच माऊली छान. गुणाला कसं टाकायचं, कसं सोडायचं, छान सांगितलं. आणि इथंच फक्त कळते श्रवणात, ज्ञानात, अध्ययनात त्याची भेट होती, त्याची प्राप्ती होती. पण बाकी ठिकाणी फक्त उदो उदो. हा, कारण कसं आहे की मार्केट केलं यांना, गेले की नाही पडले वाट बोलत नाही, ते झोपी गेले. नाही माऊली, होते ऐकते. ट्रेन मध्ये हो. असं बघा, ट्रेन बोललो का म्हणते का तुम्हाला? ट्रेन मध्ये काय सांगणार? बाजूचा आवाज येत असतो ताई, म्हणून बोलत नाही. बाजूचा आवाज येतो ना, म्हणून बोलत नाही. ठीक आहे. पण तुम्ही सांगा, परमार्थाचं मार्केट व्हावं का परमार्थाचं सार्थक व्हावं? परमार्थाचं सार्थक व्हावं. मग सध्या काय?
मार्केट आहे. हा म्हणजे विकलं जातं पण त्याचं नाव मार्केट. तिथं आपण जाऊन बाटल्या जातो. त्यांची मला 4-5 फोन आले. मी म्हणलं नाही, एकदा जाऊन बघितली टेस्टिंग झाली माझी. नको मी मॅडमला बोलले आपलं साधं काढू, आपला पण जाऊ. आणि धाम माझ्याचं धाम कुठं चाललाय पळून जात नाही तो, वाट बघतो आपली, नेतो आपल्याला. अगदी खरे. आता ऐका माऊली आपल्याला त्याच्याकडे जायची गरज नाही, तोच येतो आपल्याकडं. हा जेव्हा आपण ज्ञानात असतो तेव्हा तोच आपल्याकडे येतो. असतोच होतं ते आपल्यापासून, पण त्याला बाहेर उडकतो आपण. ही चूक आहे. करावं लागतं पण कुणासोबत करावं हे कळावं लागतं, आमच्या सोबत नाही. आता ऐका, मामे वेशेषे सत्तम ते मामे मला जो जाणतो, जाणता कोण तू मला जाण ना, मामे मला जाणून घे, तुझ्या सोबत आहे, तू देहा सोबत. ऐका सत्यम ते तेच खरं आहे, बुजुर्ग तेच खरं आहे. ऐका प्रतिजाने प्रियोसी मी, प्रतिजाने तू मला जाण, मला प्रिय आहेस, तू शपथ घेऊन सांगतो, तू मला खूप प्रिय आहेस, मला जाण भर अर्जुना, बाकी नको जाण, तू शपथ घेऊन सांगायला तुला. बापरे, देव सुद्धा शपथ घेतली माऊली, शपथेवर सांगेल. प्रतिजाने किती तू मला जाण ना बेटा, जाणून घे ना मला. तू देह जाणतोस, कर्म जाणतोस, जगत जाणतोस, द्वेष जाणतोस, सुख दुःख जाणतोस, पण मला का जाणत नाही रे? असं नको करायचं. मला जाण, मला खूप प्रिय मी, तू मला खूप प्रिय म्हणून तुला सांगायला, तुझी शपथ घेऊन तुला सांगायला. प्रतिजाने कुठं बोलत नाही मला जाण रे, बाकी त्यांना बंद कर. आपलं कसं होतं संसारात, समोरच्या आपल्याला बंद करतात पण आपण चालवतो त्यांचा संबंध, ते समोरचे बंद करतात आपल्याला. फाईल बंद होती पुन्हा पुन्हा, पण आपण चालू ठेवून सही करतो. आपल्याला बंद कुठं करतात ते फाईल, समजलंय का नाही? तो मन हो माऊली, बरोबर आहे, होत आहे. आता खाली येऊ आपण. ऐका तरी बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापारा, मद व्यापका ते विरा विषय करी, मद व्यापका ते विरा विषय करी. वीर आहेस तू, चूर आहेस, धनुधर आहेस, अर्जुन आहेस, माझं रूप आहेस, मला प्रिय आहेस. मद व्यापका ते विरा काय करी, विषय करी. काय गोव्यात शिल्पा असं 10 मिनिटात आणि 15 मिनिटात सांगायला गोव्यात या नाही. मग इथली पुढची एक एक शब्द, एक एक अक्षर, एक एक सुवर्णाक्षर द्यायचा काही या काळ्या शैली नाही. हे शब्द बोध हा वेद हा मोक्ष हा भगवंताची वाणी सुवर्णाक्षरात द्यायला तरी कमीच आहे. ईश्वर खरी पण कोणी लक्ष देत नाही याच्याकडे. ह्याला जाणून घ्यायला कुणाला पडली नाही. आम्ही वाचलं, 300 वाचलं, 2 वाचलं, 3 वाचले, घरात केळं वाटलं, ह्याच्यावर बायकाचा भर असतो. पण ह्या शब्दाला अनुभव घेणं, ह्या शब्दाकडे मनाला नेणं आणि शब्द आणि मन एकत्र होणं हे किसके बसकी बात नाही आहे का सांगा? मग तुमच्यासारखंच बघता नाही काय? कोण आहे तुम्ही ताट वाढलं त्याला पाहता का खाता? ताटाला पाहणं म्हणजे पोट भरत नाही, त्याला खाणं म्हणजे पोट भर नाही. तसं ओळीला फक्त वाचणं म्हणजे पोट भरणं नाही, त्याला जाणून घेणं म्हणजे प्राप्त. हे शिल्पा खरे शेवटी अंतिम सत्य हेच आहे. विश्व खरी. ऐका आता तरी आता बाह्य आणि अंतरा, अंतर म्हणजे अंत करण्याच्या आत्मीय. आता हे बघा मस्त आहे. होत नाही, मी तुला दूर करत नाही, तुझ्यात अविद्या राहत नाही आणि तुझा माझा ऐक्य कुणीही बंद करीत नाही. राम तुझ्या माझ्यापासून तू आला का कधी? सुंदर गोवी किती छान निरूप. खरंच माऊली अशी गोवी सांगितल्यावर खरंच आहे
किती लाखो करोडो लाईक यावं याच्यातून सगळ्यांनी मुक्त हो. तरच दुर्दैव आहे कोणी ऐकत. कुठे का सांगा बाह्य आणि अंतरा सर्व व्यापका ते विरा. म्हणजे मला विषय जर केलंस तर ऐका. म्हणजे व्यापका ते विरा विषय करी. तू आज व्यवहार कसो का दुःखाचा बाहेर व्यवहार त्या जगताचा. पण हे करताना जर माझा संबंध तुला कळाला नाही, तुझं माझं जर ऐक्य झालं नाही, तर तुला नरकात आणि स्वर्गात धाडल्याशिवाय मी थांबवत नाही. पण जेव्हा तू माझा संबंध करून व्यवहार करशील तर तुला मी बाजूला करत नाही. तुला संसार नाही, नरक नाही, तुला कर्म नाही, तुला पाप नाही, तुला पुण्य नाही, तुला जन्म नाही, तुला मृत्यू नाही, तुला माझ्यापासून भिन्न मी ठेवतच नाही. बाह्य आणि अंतरा सर्व व्यापका ते विरा. मन विषय करी. म्हणजे व्यापका ते विरा विषय करी. मला इतका त्रास होतो कधी कधी. हे जे बायका येतात हे सगळं वाचतात, पारायण करतात. आता हे तर नवीनच म्हणजे पुण्याची वगैरे तुम्ही लोक नवीन आलात. पण जे माझ्यासोबत होते जुन्या काळापासून 20 वर्षापासून ते पण तशाला तसे मट्टच्या मट्ट. असं का होत की त्यांना असं व्यवहार करता येत नाही. माझं व्यापका ते विरा विषय करी हे त्यांना माहित नाही. त्याचं देणे घेणे नाही, या शब्दात नाही आणि त्या शब्दाच्या मध्ये ते गेले पण नाही. फक्त बोटन नजर फिरली आणि तकडनं कुठे फिरली मग आले इथं. डोळे आले त्या डोळ्याने बघितलं पण डोळ्याला कुठं कळालं. ज्या अंतःकरणाला जे भगवंत आतून टच होतो तेव्हा मूर्ती बाहेर येते आणि त्या शब्दातून तशी स्थिती बघती तर ती मुक्तीची स्थिती असते. डोळ्याला काय, डोळ्याला दाखवलं, शब्द दाखवले पण मन तसंच कोडं बनलं ना. माझे व्यापका ते विरा विश्व करी. ह्याच्यावर जर आपण भर देऊन बोललो आता विश्व कसं करायचं हे उद्या सांगते. एवढं बोलता येईल 1 घंटा झाला. कसं आहे बेटा खूप थोडस ग्लानी आली सध्या तर भरपूर बोलते. हो 1 तास बोलते की नाही वाटलं नाही मला. भरपूर भरपूर झालं. एक श्लोकाने एक ओवी. खूपच सुंदर माऊली. एकच श्लोकाने एकच ओवी. अप्रतिम माऊली. इतकं समाधान झालं माऊली. पोट भरलं माऊली खरंच आहे. हो माऊली. एक शब्द लक्षात ठेवायचे. ओव्या कोणत्या पाठ करायचे. माझं व्यापका ते विरा विश्व करी. बाह्य आणि अंतरा. बाह्य आणि अंतर व्यवहार होतो शब्द पहिला. पुन्हा मधलं घ्यायचं. आपुरिया सर्व व्यापारा. तू सगळं व्यापार करतो ना. आज होतो तुझा व्यापार तो दुःखाचा बिंदलीचा बाह्य होतो. माझे व्यापका ते विरा विश्व करी. तू जेव्हा व्यवहार करतो ना आज बाहेर तर तू व्यवहार करताना मला सोडून देतो आणि अविद्येला जातो, विकारात राहतो आणि मी करून जगत व्यवहार करतोस तर मला दूर करतोस. मी तुझ्यापासून दुरावतो आणि तू हे बाकीचे खोटे संबंध घेतोस आणि मग बद्ध राहतोस, सुख दुःख भोगतोस आणि मी तुला त्यागतो. मग नरका स्वर्गात जातोस आणि असं का वागतोस म्हणून तुला देतो. सुंदर ताई.